नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आम्ही चाललेलो आहोत आता शेतावर, कारण भाताची लावणी करायला. तर आज आहे आमच्या शेतावर माणसं, कारण की आपल्याला भात लावायचा आहे. ओके, आणि आम्ही आता वडापाव बनवले शेतावर जाण्यासाठी. ओके, तर पप्पांनी आज नाश्त्याला वडापाव बनवलेले, म्हणजे वडे बनवलेले आहेत. पाव आम्ही बेकरीतून आणला. ओके, तर आता ओवीनी तुम्ही खालास. आता आम्ही शेतावर घेऊन चाललोय. माणसं आहेत शेतावर, मग त्यांना सुद्धा नाश्ता द्यायचा आहे. नाश्ता आणि चहा घेऊन चाललोय. ओके, तर ओवी सुद्धा आलेली आणि नेमकी आज ओवीला सुट्टी आहे, त्यामुळे काय विचारूच नका. क्लास आहे फक्त संध्याकाळी, तो फक्त क्लासला आम्हाला घेऊन जायचंय. पण तेव्हा मामा येईल, प्रीत तिला घेऊन जाईल. प्रीत गेलेला आहे कामाला. तर आम्ही सकाळीच इकडे आलोय तिघी पण, कारण की माणसं शेतावर मग आई पप्पांना जरा मदत करायला आलेलो आहोत. नाश्ता तर पप्पांनी बनवलेला आहे, जेवण करायचं आहे आणि जेवण घेऊन परत आम्हाला शेतावर जायचं आहे. तर आजचा दिवस असा आहे की आई पप्पा असणाऱ्या शेतावर, आम्ही इकडे आहोत. सगळी तयारी करून त्यांना तिकडे द्यायचं आहे. ओके ओके, बाबांचं चालीस तू, आमच्यासोबत नाही येत, चालत नाही येणार तू आमच्यासोबत. असो, तर चला आता मी चाललो शेतावर. आम्ही नाश्ता केला, आता माणसाला नाश्ता घेऊन चाललेलो आहोत. तर तू शेतामध्ये खाली उतरणार आहेस. तर ओवी आज कपडे आणलेत. आज शेतामध्ये खाली उतरणार आहे. बघूया. तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही शेतावर काय धमाल करणार आहोत. स्टे ट्यून. तर मंडळी, आज मी बनवलंय थर्माकोलनी विट्याची मूर्ती आणि एक असा छोटासा ठेवायला. ओके, म्हणजे तो मखर बनवलाय. माझे पप्पा पण बनवतात थर्माकोलनी मखर गणपती बाप्पासाठी. तर ते पण वेस्टेज येतं त्याच्याने मी बनवलं. अच्छा, वेस्ट होतं त्याच्यापासून बनवलं. तर भाऊ थर्माकोल पासून मखर वगैरे बनवतात. तर ही सोबत असते वरती. तर थोडासा वेस्ट झाला होता थर्माकोल, त्याच्यापासून तिने असा विठ्ठल बनवलेला आहे आणि तसा देवारा केलेला आहे, म्हणजे मखर बोलू शकता. अरे वा, आणि पेंटिंग पण केलेली आहे ओवीनी. मस्त केलेलं आहे ओवीनी, बनवलेला आहे विठ्ठल. त्यासाठी एक लाईक नक्की करा. आणि मी एक पेंटिंग बनवलेली. अरे वा, मस्त. आणि हे जे आहे ना येलो, ते हळदीने केलंय. हळदीने केलंय. अरे वा. तर ओवीला पेंटिंगची खूप आवड आहे, म्हणजे ड्रॉइंगची खूप आवड आहे. तर ती ड्रॉइंग करत असते. तर आज ओके, तर ही ओवीची ऑटोग्राफ आहे. तर तुम्हाला काही पेंटिंग हवे असेल तर कमेंट मध्ये ओवीला नक्की सांगा. ऑटोग्राफ. ओके ओके. हे पण ओवी, हे छान बनवलंस, मला आवडलं. मामाला दाखवा आल्यानंतर. दोन्ही छान बनवले. हे जे आहे ते व्हाईटनरने केलंय. ओके, चला ठेवूया. आपण जाऊया शेतावर. कपडे चेंज केलेस? रेडी? ओके, बाय. ओवी, जाशील हवेवर. ए कार्टून काय ग? ती बघ, मुद्दाम मुद्दाम. हवा आहे ना जास्त, बघा, हवाच हवा आहे. चला. आई आहे शेतावर. चला, आता कोण बोलला होता डायरेक्ट उतरणार आहे असं? मी ऐकलंय. अरे जा ना, आता कशाला बाबांना घ्यायला सांगतेस? अरे आम्ही पण तशीच उतरणार आहोत. तुला काय बोललो आता? बाबांची लाडकी आहे. पप्पा पण बघलं तर घेऊन जाते. बघ, तुझ्यासाठी फॉली टाकलंय ओवी, म्हणजे तू नीट जाशील तिथून. जायचं तुला काढलं इथून, नाही कडीवर घेणार. दीदी सांग तिला. ती बघ ओवी, उतर आता, माखणारच आहेत पाय तुझे. नाही नाही, चल चल, मी भात देते. कार्टून जाईल ती, तिला तिथं म्हणणं काय बाबा इथून कडे पाय. ओवी, घट्ट पाय टाक. घट्ट नाही स्लिप होत आहेत. खांद्यावर पप्पांचं हे खराब करशील. बघ पप्पा कसे घेत आहेत. ती पण बघ काय हा प्रकार आहे. ओवी, हे काय? खेकडा बोलली मम्मी तुला. आम्ही येतो बाबा, चला. मी किती हुशार, माझ्या लक्षातच नाही आलं की फेरव्या काढायच्या आहेत त्या. मी आता शेतामध्ये उतरते आणि पायात बघते तर माझ्या फेरव्या आहेत, कारण की मला आता शेतामध्ये पण उतरायचं आहे. तर मला फेरव्या काढायच्या आहेत, पण पाय पूर्ण माझ्या चिखलाने माखलेत.
जेव्हा मला उतरायचं नव्हतं तेव्हा मी फेरव्या काढून आले होते, आणि आता मला शेतामध्ये उतरायचं तर मी फेरव्याच काढायला विसरली. आई आणि तिने सगळ्यांनी काढलेत, मीच राहिले. आता पहिले पाय धुते आणि फेरवी काढते. केस बघू शकता कशी झाली. थांब थांब, निघलती. अरे निघेल होती, थांब ग. पाय माझे माखले. हा निघाली निघाली निघाली. माझ्या सैल आहेत ग, पटकन निघतात त्या. गेल्या असते ना तर आईची ऑलरेडी गेलेली आहे. मी काढून अगं माझ्या लक्षातच नाही आलं, आणि तसेच आम्ही उतरलो शेतामध्ये. नाश्ता करूया. नाश्त्याला आज आहे वडा आणि पाव. या मिरच्या तळलेल्या आहेत. पिशवीत डबा काढ ग दीदी. काढ काढ. निघेल काय, घट्ट आहे आज काय नाही दीदी. खाऊन आलीस ना घरून? नाही ग, सगळं करून आले पण खायला वेळच नाही. घट्ट लागलाय. गरम गरम वडे पप्पानी बनवलेले आहेत, या खायला. आज नाश्त्याला आहे वडा पाव. पाव काढ ग. आणि आहेत मिरच्या. आई पेपर काढते, मी देते पेपर. आई काढलाय बघ कसा पेपर. आता कसा? अरे खांद्यावर. हा व्हेरी गुड. मस्त मस्त. हा मस्त. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. थांब थांब, फोटो काढते थांब. ओवी कसं वाटतंय? काय ग, जाशील काय? काय एकच पाऊल बस. पोचली ओवी. ओवी काय डुबकी मारून झालं का? स्विमिंग पूल कसा वाटला शेतावरचा? पूर्ण भिजले आणि त्याच्यामध्ये ती चिखलात पडली पण पाठून बघू शकता. काय ग ओवी मजा आली? माखलो नाही पूर्ण पण चिखलामध्ये चालणं किती कठीण आहे ना. एक पाय टाकला दुसरा पाय अजिबात निघतच नव्हता. काठीचा सपोर्ट हवाय तर म्हणजे विलेज म्हणजे शेती करणं खूप कठीण आहे. आज समजलंय बघा आमचे पाय वगैरे आम्हाला निघताच नव्हतं चिखलामध्ये. काठीचा सपोर्ट हवाच होता. आमची ओवी तर काय फुल मजाच केलंय पण आता पायाला चिखल लागते मग कंटाळलंय ती. आता जातो परत फेरी मारायची आहे आम्हाला
तर आम्हाला जेवण घेऊन यायचं आहे. आम्ही थोडा वेळ शेतामध्ये उतरलो होतो जरा मजा म्हणून, थोडीशी मदत. दीदीने मात्र खूप मदत केली, ती करत होती. मी पहिल्यांदाच उतरले शेतामध्ये. आधी उतरायचे पण मी कंटाळा करते, चिखल लागतो ना आणि मग तिथून परत चालत आपल्याला घरी जावं लागतं, ते पण चप्पल हातामध्ये घेऊन. चप्पल पायात घातली तर चटकायला होतं. दीदी उतरली आणि दीदीने काम पण केलं, भात पण लावला. मी मात्र थोडासाच मुठी लावल्या, बाकी काही नाही केलं. तर चला आता घरी जातोय, पाय वगैरे धुतो आणि परत आम्हाला यायचं आहे जेवण घेऊन माणसांसाठी. आई घरी गेलेली आहे, जेवण अर्ध रेडी केलेलं आहे, थोडं करायचं आहे, ते करू आम्ही आणि मग जेवण घेऊन येऊ. टोपला घेऊन यायचं आहे आम्हाला. तर चला, केसांची काय हालत झालंय, खूप वारा आहे, खूप वारा. पण बरं आहे आज पाऊस पडला नाही. पाऊस पडला असतं तर मग भिजतच भात लावायला लागला असं. तरी पण आम्ही रेनकोट वगैरे आणले होते, पण थोडासा आला आणि मग गेला. तर चला जातो घरी, जेवण घेऊन येतो माणसांसाठी. इथे आम्हाला थोडासा पाणी भेटला पाय धुण्यासाठी, पाय धुतो आणि जातो घरी. पूर्ण चिखलाने माखलेले आहेत पाय. आणि ते बघू शकता समोर आहेत ना, ते कमळ आहे, पांढरा कमळ आहे बघा. हा समोर आहे बघ, पांढरा कमळ आहे. हा आलेत तो बऱ्यापैकी आलेत. इथे पाणी आहे, तर पाय धुतो जरा आणि चला जातो घरी. आता एवढा अभ्यास टेस्ट आहे संध्याकाळी तरीच काय ग, मग शेतावर नको येऊस, अभ्यास करत बस. पोयम बोलू का? बोल. फूल और कांटा. जन्म लेते हैं जगह में एक ही पौधा उन्हें है पालता. एक मिनिट आता कपडे चेंज केले आणि आता परत पाण्यामध्ये उतरणार आहेस. परत आता शेतावरून आली, आंघोळ केली आणि परत शेतावर चाललोय. किती कपडे बदलणार, अभ्यास करायचंय. येतेस ना शेतावर परत? आम्ही चाललो. तो बघ टोपला भरला, हा आहे टोपला. आम्ही चाललो शेतावर जेवण करून. आई रेडी? आईची धावपळ सकाळपासून. पापड घेतलेले आहे, ओवीला चपाती हवी, भाजी आहे, वरण आहे, मीठ घेतले, याच्यात जिलेबी आहे. अच्छा गोड जिलेबी, गोड जेवण ना. हा माणसं असली काहीतरी गोड देतात. ओके, तर आज जिलेबी आहे. तर चला आपण सुद्धा शेतावरच जेवणार आहोत. तर हा टोपला घेऊन आम्हाला आता शेतावर जायचं आहे. चला.